सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या श्रीपादांसाठी. ते महात्मा पुढे व्याघ्रेश्वरांना म्हणाले की व्याघ्रेश्वरा, आता मला माझ्या गुरूंच्या दर्शनाला जायचे आहे. तेव्हा तू काय कर की मी माझ्या गुरूंच्या दर्शनाहून येईपर्यंत तू या एका गुहेमध्ये बसून तू 1 वर्षभर तप कर. अशा प्रकारे असे सांगून ते गुरुवर्य त्यांच्या यात्रेला निघाले. त्यावेळेला व्याघ्रेश्वर तेथील एका गुहेमध्ये जाऊन ध्यान लावून बसले. परंतु असे झाले की त्या ध्यानामध्ये त्यांचे जे सगळे लक्ष होते ते वाघाच्याच रूपाकडे असल्यामुळे व्याघ्रेश्वरांचे रूपांतर हे एका वाघामध्ये झाले. 1 वर्षानंतर जेव्हा ते महात्मा परत आले त्यावेळेला ते आपल्या एकेका शिष्यांच्या प्रगतीचा आढावा घेत एक गुहामध्ये जाऊ लागले. एका गुहेमध्ये ते गेले तर त्यांनी पाहिले की एक वाघच तिथे तप करत बसलेला होता. त्यांनी अंतर्ज्ञानाने हे ओळखले की हा दुसरा तिसरा कुणी नसून हा व्याघ्रेश्वरच आहे आणि व्याघ्रेश्वराने सतत या वाघाच्या रूपाचेच ध्यान केल्यामुळे त्याला हे व्याघ्ररूप प्राप्त झाले. व्याघ्रेश्वराला महात्मांनी आशीर्वाद दिला आणि त्यांना श्रीपादराजम शरणम प्रपद्ये हा मंत्र त्यांनी जपण्यास सांगितला. गुरूंची आज्ञाप्रमाण मानून व्याघ्रेश्वर सतत त्या मंत्राचाच जप करू लागले आणि मग पुढे वाघाच्याच रूपामध्ये त्यांनी कुरवपूर येथे प्रयाण केले. यथाकाली ज्यावेळेला ते कुरवपूर ग्रामी पोहोचले, आपल्याला माहितच आहे की कुरवपूरमध्ये कृष्णा नदी वाहते. मग अलीकडच्या तीरावरती बसून व्याघ्रेश्वर श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, श्रीपादराजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागले. श्रीपाद स्वामी इकडे कुरवपुरात आपल्या शिष्यांच्या सह बसले होते आणि अचानक ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारतोय असे म्हणून ते कृष्णा नदीच्या पैलतीरी येण्यास निघाले. माझे श्रीपाद स्वामी जेव्हा पाण्यातून चालत असत ना, त्यावेळेला ते जिथे जिथे पाऊल ठेवत तिथे तिथे एक एक कमळाचे फूल उमलत असे आणि ती फुले अतिशय सुंदर दिसत असे. अशा प्रकारे स्वामी पहिलं तीरावर पोहोचले त्यावेळेला व्याघ्रेश्वरांनी स्वामींच्या दिव्य चरणावरती आपले मस्तक ठेवले आणि अत्यंत भक्तिभावाने त्यांनी स्वामींना नमस्कार केला. स्वामींनी देखील अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवाळले आणि त्यावर स्वार होऊन ते कुरवपुराकडे त्यांनी प्रयाण केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.